तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजकाल आहे ना म्हणजे असं म्हटलं जातं की एक गैरसमज आहे की कट्ट्यावरती जे बसणारे मुलं आहेत यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये किंवा पब्लिकच्या मनामध्ये एक गैरसमज तयार होतो. तो असा की कट्ट्यावरची जी बसणारी मुलं आहेत ही पूर्णपणे म्हणजे अशी वंगाळ मुलं आहेत. त्यांना कामधंदा काही नसतो, फक्त काही कुठल्याही प्रकारचे विषय आणून ते चर्चा करतात. पण हे सगळं साप खोटं आहे, कारण याबद्दल कोणी कट्ट्यावरती बसणारे जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये जाऊन कोणी चर्चा ऐकत नाही. पण त्यांच्याबद्दलच्या अफवा आहेत ना, ह्या खूप पसरलेल्या आहेत. तर या अफवांचं थोडंसं निवारण करण्यासाठी आता मी एक नवीन असं माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली होती, माझ्या मित्राच्या डोक्यामध्ये आलेली होती. त्याचं नाव गोकुळ डांगे आहे. त्यांनी मला सुचवली ही आयडिया. तर कट्ट्यावरील चर्चा असा मी एक एपिसोड, आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे एपिसोड आपण घेणार आहोत. आणि प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळा विषय, म्हणजे जो कट्ट्यावरती आमच्यामध्ये होतो जो विषय, किंवा कुठलेही जे मुलं आहेत जी कट्ट्यावरती बसून चर्चा करतात, असे जे काही विषय त्यांचे आहेत ना, त्या विषयावरती म्हणजे मी, माझा मित्र असेल, आम्ही चर्चा करणार आहोत आणि ते तुमच्या समोर या व्हिडिओच्या द्वारे आम्ही मांडणार आहोत. तर असाच एक पहिला टॉपिक मी तुमच्या समोर आज घेऊन येतोय. तर हा टॉपिक जो आहे थोडासा कॉम्प्लिकेटेड पण आहे आणि थोडासा म्हणजे असं आहे की त्याच्यामध्ये यंग जनरेशनच्या सगळ्यात जास्त कल पण त्या गोष्टीकडे आहे. आणि तो टॉपिक आहे प्रेम. नेमकं प्रेम म्हणजे काय आहे, आणि प्रेम हे नेमकं त्याचा अर्थ असा घेतला जातो, आणि प्रेम कुठपर्यंत आजकालची मुलं ही योग्य त्याचा उपयोग करतायत आणि कितपत त्याचा गैरवापर होतोय, या सगळ्या गोष्टींवर सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. आणि या सगळी चर्चा तुम्हाला या एपिसोडमध्ये आज बघायला मिळणार आहे. याच्या पुढे अशी वेगवेगळे एपिसोड तुम्हाला बघायला मिळत राहतील. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं जे बटन आहे त्याला पण ऑन करून ठेवा, म्हणजे पुढला कुठलाही व्हिडिओ मी अपलोड केला की सगळ्यात पहिली तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती बघू शकता. तर आज हा पहिलाच विषय मी आज तुमच्यासमोर घेऊन येतोय. माझ्याबरोबर माझा मित्र आहे गोकुळ. आपण त्याला थोडेसे प्रश्न विचारणार आहोत, त्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला पुढे व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर करा आणि बेल आयकनला पण हिट. तर नमस्कार मंडळी, तर आपला जो आता व्हिडिओ आहे, जो मी तुम्हाला पहिलाच आपला विषय जो आहे तो पूर्णपणे समजून सांगितला आहे, तर त्यावरती आता आपण गोकुळबरोबर सविस्तर चर्चा करणार आहोत. जे काही टॉपिक असेल तो प्रत्येक टॉपिक मी पहिला समजून सांगेल आणि त्याच्यावरती नंतर चर्चा करूया. तर जो पहिला टॉपिक आहे गोकुळ डायरेक्ट तुझ्याकडे तुम्ही. तर आपला जो सगळ्यात पहिला मुद्दा मी जो घेतलेला आहे की प्रेम म्हणजे काय. आणि आजकालच्या जनरेशनमध्ये जर बघितलं तर प्रेमाचे बरेच प्रकार आता वेगवेगळे दिसत आहे आपल्याला. नेमकं हे तुझ्या पद्धतीने कसं म्हणजे याबद्दल तुझं काय मत आहे की आजकालचं जे प्रेम आहे हे खरंच योग्य आहे का? प्रेमाबद्दल जर सांगायचं जर ठरलं, मला असं वाटतं प्रेम ते कधी चुकीचं नव्हतंच. म्हणजे जे पहिल्यापासून, जे पुरातन काळापासून आलेलं असेल किंवा आत्ता जे आलेलं आहे त्यात प्रेम हा शब्द साफच आहे. पण त्याला जे बाह्य रंगाने की जे वळण जे दिलेलं आहे ना, ते चुकीचं आहे. म्हणजे आता समजा तू मला विचारतोय का प्रेमाची व्याख्या काय, आता समजा प्रेमाचे म्हणजे असंख्य प्रकार असेल, पण मला तरी माझ्या मताने आत्ता वाटतंय का समजा आपण जे आकर्षण किंवा गुरुत्वाकर्षण, म्हणजे याचा इंग्लिशमध्ये सांगायचं ठरलं तर ग्रॅव्हिटी प्रेम आणि एक आकर्षण प्रेम, म्हणजे आपण फिजिकली पण म्हणू शकतो त्याला. हा, त्यातही येईल कदाचित. आता ग्रॅव्हिटी प्रेम मध्ये काय होतं माहितीये का, ग्रॅव्हिटी म्हणजे ओढ किंवा एकमेकांबद्दल असणारी ओढ. आपण पृथ्वीचं जे पृथ्वीवर एखादं सामान सोडलं पण त्याचा कल नेहमी पृथ्वीकडे असतो. तर जे ग्रॅव्हिटी प्रेम आहे ना, त्याच्यामध्ये जे एखाद्या समोरच्या व्यक्तीला लागते पण त्याची वेदना आपल्याला लावते. समोरचा एकदम मनाने कायम काळजी करतोय किंवा एखाद्यासाठी एखादा व्यक्ती रडतोय, ही खरी ओढ आहे. ती आजकाल बऱ्याचपैकी मुलींना काय होतंय माहिती का, अशा वेळेस मुलींना ते टॉक्सिक वाटते ह्या गोष्टी, म्हणून ते ह्या ग्रॅव्हिटी प्रेम पासून पळून जातात, लांब होतात. असं. आणि एक जे आहेत ना, आपण म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन, एक अट्रॅक्शन आहे प्रेमाचं, त्यात पण तुम्हाला केअर वगैरे दिसून येते किंवा टॉक्सिकपणा जास्त दिसून येतो, तो मुलींना आजकाल आवडतो वगैरे. तर त्या प्रेमामध्ये काय होतं, म्हणजे खास करून हे प्रेम कधी जास्त काळ टिकूही नाही शकत, किंवा ह्या प्रेमामध्ये लग्न जरी झाल्यानंतर तर त्यात काय होतं की तुमचे जे पहिलं जे तुम्ही वागलेले सेम, म्हणजे एखादी मुलगी जर एखाद्या मुलाला बोलती का तू माझ्यासाठी हे कर, त्या मुलाने त्यावेळेस ते केलेलं. हा,
हे अट्रॅक्शन प्रेम मध्ये घडलेले आहे. किंवा त्या मुलाला दिखावा करायचा असतो किंवा त्या मुलीला दिखावा करायचा असतो, म्हणून त्या दिखाव्यात घडलेल्या गोष्टी ह्या लग्नानंतर घडतीलच याची गॅरंटी नाही नसते. हा, म्हणून जे आजकाल लोक म्हणतात ना लव्ह मॅरेज फेल जातात, तर ते फेल जाणारे लव्ह मॅरेज आहे ना ते अट्रॅक्शनचे लव्ह मॅरेज झालेले. आणि प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक मुलीने त्याच्या मित्राचा सल्ला घेऊन किंवा त्याच्या मैत्रिणीचा सल्ला घेऊन एक ग्रॅव्हिटी प्रेम गमावले. म्हणजे जे रिअल अट्रॅक्शन होतं बा असं म्हणू शकतो आपण, किंवा ते रिअल प्रेम होतं ते कुठंतरी आजकाल त्याच्याकडे दुर्लक्ष करून एका दुसऱ्या प्रेमाकडे आकर्षित होतात. आणि ग्रॅव्हिटी सोडून आपण ते म्हणतो ना लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे फक्त आणि आकर्षण पाहूनच तिकडे गेलेलं आहे. मग यामध्ये सोशल मीडिया किती कारणीभूत असू शकतो, तुला काय वाटतं त्याच्यामध्ये? म्हणजे सोशल मीडियातून ही मुलं असे हे सगळ्या गोष्टी शिकतायत का, याबद्दल तुला काय वाटतं? याचं सगळ्यात मोठं कारण लॉकडाऊन नंतर आलेली जे मुलांकडे जे लहान वयात मुलींकडे आलेले जे मोबाईल. आता समजा इंस्टाग्राम आहे, त्याच्या अगोदर टिकटॉक आलेलं. इंस्टाग्रामने काय केलेलं आतापर्यंत रील्स बनवले, 30 सेकंदाचे मॅक्झिमम रील्स असतात. रील्स मध्ये त्यांनी न्यूडिटी पण दाखवली एक. म्हणजे ज्या वयात त्यांना काही गोष्टी नॅचरली कळायला पाहिजे ते त्यांना वयाच्या अगोदर समजायला लागले. खास करून जे इमोशन आहे तुमचे, काही कंटेंट हसण्याचे राहत्या, स्लाइड केलं का दुःखाचं कंटेंट, स्लाइड केलं का राजकारणी, स्लाइड केलं का आपण एक देशभक्त होतो. जर जे कंटेंट तुमचे 30-30 सेकंदाला बदलू शकतात तर त्या मुलींची मेंटॅलिटी ऑटोमॅटिक हार्मोनचा बदल तिथं, हार्मोन्सचा बदल जास्त फास्ट होतो. त्यामुळे पण त्या गोष्टी तिथे घडतात असं आपण म्हणू शकतो. मला तर तेच वाटतंय. अच्छा, तर एक दुसरा एक आपला तोच विषय प्रेमाबद्दलच आपण बोलणार आहोत अजून पुढे पण. तर असं म्हटलं जातं की आता खरं प्रेम, आता तू सांगितलं की असं आहे, तर आता खरं प्रेम ओळखायचं कसं नेमकं, की समोरचा व्यक्ती आहे हा आपल्यावर खरंच खरं प्रेम करतोय का, किंवा तो आपली फसवेगिरी करू राहिला का? याबद्दल तुला काय वाटतं? याबद्दल माणूस जागरूक कसा होऊ शकतो, प्रेमाला ओळखण्यामध्ये जागरूक कसा होऊ शकतो? प्रेम आपल्याला तसं जर पाहिलं तर प्रेम प्रत्येकाला समजतं काय खरं आहे आणि काय खोटं आहे कदाचित. पण जो तो ज्याच्या त्याच्या हिशोबाने गरजा पूर्ण करायच्या असतात, म्हणून जो तो त्या प्रेमाला ग्रेट ठरवणार. पण नॅचरली काय म्हणजे प्रत्येकाच्या मनात त्यांना माहिती आहे हा व्यक्ती ग्रेट आहे, आपल्यासाठी ग्रेट आहे, पण हा सुईस्करतेने आपला होऊ नाही शकत किंवा भेटू नाही शकत, म्हणून कदाचित त्याच्यापासून पळ काढतात, चांगल्यापणाला ते लाथाडून लावतात. किंवा एखाद्याला मी मागाशी म्हटलं जसं टॉक्सिकपणा, म्हणजे व्हल्गरपणा वगैरे किंवा असे विषयात रमलेले असतात, आणि असे विषय ज्यादा ते रोमॅन्टिक हार्मोन्स क्रिएट करतात. म्हणजे ते प्रत्येकाला हवेसे वाटतात बहुतेक एका वयात कदाचित. म्हणजे माझा असा अंदाज आहे, मी काय त्यात एक्सपर्ट नाही, पण त्यानुसार तरी असं वाटतंय की त्याच्याकडे भाळल्या गेल्यामुळे त्या रिलेशनमध्ये तफावत करतात नाही मुलींना. म्हणजे काय होतं, समजा जे खरं आहे, आता आपण म्हणलं का लई चिपकू मुलगा आहे किंवा एखादा मुलगा रडू शकतोय असं तो पुढं काय भविष्यात सांभाळणार, कदाचित ते पण खरं असू शकतं. पण एखादा मुलगा रडण्याचं नाटकही करीत असेल किंवा ते मुलीला कधी कधी तेही खरं वाटत, त्याला भीती असेल का ती माझ्यापासून लांब जाऊ शकते, म्हणून तो त्यासाठी थोडंफार नाटक पण करू शकतो. काही नाटकं करू शकतात. म्हणजे ते काही नाटकी पण असतात, काही अट्रॅक्शन मध्ये नाटकं करतात, काही ग्रॅव्हिटी मध्ये पण नाटकं करतात. प्रेम ओळखू नये, माणूस बरोबर ओळखतो तो प्रत्येकाला. पण मी काय म्हणतो, ज्याच्या त्याच्या सोयीनी ज्याला त्याला कसा ऍडजस्ट करायचा तो ते ऍडजस्ट करायला लागतो. पण एक खरं आहे, मला तरी असं वाटतं का आजकाल मुलींना ना जे खरं प्रेम आहे ते माहीत असूनही ते टाळतात. म्हणजे त्यांना कळतं हे खरं प्रेम आहे, पण याचा पश्चाताप आहे ना माझ्या मताने तरी त्यांना भविष्यात तरी भोगावा लागतो. किंवा जे तुमच्याकडे सगळं होतं, म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी समोरचा तयार आहे, काळजी आहे, रिस्पेक्ट करतो. खऱ्या प्रेमात आहे ना रिस्पेक्ट लय महत्वाची. माझ्या हाताने जो मुलगा मुलगी एखाद्यावर प्रेम करतो ना, म्हणजे थिंग्स ऑफ ओशो माझं म्हणणं. ओशोचं काय म्हणणं होतं का समोरच्यात इतकं विलीन व्हा ना तर तुम्ही त्याला देव किंवा देवीच बनवा, डायरेक्ट देवीच बनवा. म्हणजे प्रेमाची ती व्याख्या आपण तीच म्हणू शकतो, आणि ते खरं प्रेम आहे. म्हणजे ज्यावेळेस समोरचे व्यक्ती तुम्हाला देव, किंवा समजा मी एखाद्या मुलीवर प्रेम केलं तिच्यात जर मला देवी दिसतीच ना तर ते नक्की खरं प्रेम. त्यात तुम्हाला ना काळजी भेटणारे, ओढ भेटणारे, आणि ती कदाचित नको पण वाटते, एक काही काळ नको वाटते. पण ज्यावेळेस तुम्हाला आकर्षण करणाऱ्या मुलांकडे ज्यावेळेस कल जातो तिकडे तुमची ओढ वाढती. ती काही क्षणिक असते, पण नंतर येणारा पश्चाताप लय मोठा असतो. नाही, बरोबर आहे. आणि आजकाल जे आपण बघतोय की जनरेशन जे प्रेम आहे, की म्हणजे असं होतंय की जी शाळेतली मुलं आहे यांच्याकडे सोडून जे अट्रॅक्शन आहे मुलींचं
हे बाहेरची जी मुलं आहे जी टुकारपणा करत हिंडत आहे यांच्याकडे जास्त होतंय. ते तुला काय वाटतं याच्यामध्ये काय म्हणजे कशामुळे असं घडतंय नेमकं? की आता हे पिक्चरमुळे म्हणू शकतो आपण की पिक्चरमध्ये असं दाखवलं जातं की एक वंगाळ मुलगा आहे, तो सिगरेट पितोय, दारू पितोय, ड्रिंक करतोय. अशा मुलींकडे आजकालचं अट्रॅक्शन लय वाढत चाललेलं आहे. याच्याकडे तू कसं बघतो, म्हणजे तुला काय वाटतं नेमकं याबद्दल? नाही, याला सगळ्यात मोठं कारण जर म्हटलं तर सध्याची बॉलिवूड इंडस्ट्री, फक्त बॉलिवूड इंडस्ट्री. म्हणजे मी साऊथला नाही दोष देऊ शकत, कदाचित थोडेफार मराठी पिक्चर जसे बॉईज वगैरे आलेले म्हणजे त्याच्यात त्याच्यामध्ये वेलगर भाषा वापरलेली vulgar सगळ्यात. भाषा वापरलेली. आजकाल काय होतात, मुली आणि मुलं जे फॉलोअप घेतात ना ते आई वडिलांचं नाही घेत किंवा नाही, देशभक्तांचं नाही. जो काय फॉलोअप घ्यायचा ना त्यांना तो सिरियल मधून घेतात. म्हणजे त्यांची असं म्हणू शकतो की आयडल चुकीचे, आयडल चुकीचे त्यांचे. त्यांचे आयडल चुकीचे. समजा आता बॉलिवूडमध्ये ॲनिमल पिक्चर आलेला आहे, आणि त्यात जे त्यांनी काही लव्ह स्टोरीचं जे गाभाड मांडलेलं आहे ते कितीपर्यंत योग्य तुला तरी कसं वाटतं? त्यांनी जे नाही, दाखवलं ते तर बरोबर आहे, कारण तिथं ते जसं दाखवत आहे हम्म. तसं रिअल लाईफ मध्ये तर ते कुणी ऍक्सेप्ट करणार पण नाही. आणि शेवटी कोणती जरी मुलगी असली ती काही दिवसानंतर अशा गोष्टींना ती वैतागणारच आहे. वैतागणार. हा, अशा गोष्टी हा, घडतात. ते मी तेच म्हणतो ना, तुम्हाला ह्या गोष्टी फक्त क्षणिक बऱ्या वाटणार, क्षणिक बरोबर. कारण तुमची बुद्धी एवढी तल्लप नसतीच सध्या, तर तुम्ही भविष्यात काय चांगलं ते तुम्हाला नाही कळत सध्या. हा. म्हणून तुम्ही त्याच गोष्टींकडे आकर्षण होणार. आता समजा कबीर सिंग पिक्चर आलेला आहे, कबीर सिंग मध्ये जो हिरो आहे त्यात त्याने काय केलंय, सिगरेट पेलंय, गांजा वगैरे, राडे वगैरे करतो, ते प्रेम मुलींनी पाहिलं आणि तसा मुलगा आवडायला लागला. म्हणून जे आपण म्हणतो जे खरे टुकार आहे त्यांच्याकडे ते मुली पळतात जास्त. त्यांचा attraction. एक 12th फेल नावाचा एक पिक्चर आला, मी त्याला मानतो जास्त, हा. कारण त्यात त्यांनी दाखवलं हा, रिअल प्रेम आहे त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं. बुवा कसा एक गरीब मुलगा एका मुलीसाठी एवढं सगळं ते करतोय, त्यामध्ये असं दाखवलं त्यांनी. किंवा त्या मुलीचं त्यांनी रिस्पेक्ट करून त्या तिथपर्यंत त्या मुलीने पण पोहोचवलं. म्हणजे त्याच्या आयुष्यात जेवढा त्याच्या आई बापाचा हात आहे तेवढाच त्या मुलीचा पण हात, मुलीचा पण हात. पण मग तुला असं पण वाटतं की यामध्ये म्हणजे मुलींना सध्या कसं आहे की मुलींना जास्त करिअरकडे त्यांच्या फोकस करून दिलं जात नाही, म्हणून ही मुली या गोष्टी मागं पडत आहे, असं पण वाटतं का यामध्ये? हा, आता जसं तू एकदा मला मागं म्हटलं होता का, ज्या मुली अभ्यासाकडे लक्ष देत नाही त्यांचं लक्ष इकडेच राहतं, इकडेच असतं, किंवा इकडे लक्ष होतं म्हणून त्यांचा अभ्यासाकडे. ज्या मुली खरंच अभ्यास करतात तर त्या या बाबतीत पडत नाही, असं तुझं म्हणणं होतं. मला तेच वाटतंय, कदाचित ज्या मुलीकडे काही करायला चान्स नाही किंवा घरातून त्यांना जे प्रेम भेटत नाही किंवा जी माया भेटत नाही, आपण आता म्हणतो सिटीतल्या मुली त्यांच्या बापाशी जास्त कनेक्टेड असतात, म्हणजे ते त्यांना ओपनली मिठी मारू शकतात. तसं ते खेड्याकडच्या मुली मारत नाही, आणि म्हणून हेच ना दुर्भाग्य खेड्यांचं आहे, त्या खेड्यातल्या मुली लवकर अट्रॅक्शन मध्ये फसतात जास्त. ओके, तर पुढला टॉपिक आपण घेऊया. प्रेमाबद्दलच आज आपण पूर्णपणे बोलणार आहोत, आणि प्रेमाचेच विषय आपल्याकडे आहे. तर आता एक असं घडलं जातं की एखादा मुलगा आहे जो म्हणजे आपण असं समजदार मुलगा आहे, हुशार मुलगा आहे आणि चांगला मुलगा आहे तो, पण त्याच्या आयुष्यामध्ये ना तो काय होतं, एखादी मुलगी येते आणि ती मुलगी त्याला भाव पण देत नाही. पण तो काय करतो की नाही, माझ्यासाठी सर्वस्व आहे, माझ्यासाठी मी हिच्या वाचून जगूच शकत नाही, आणि तो काय करतो मग त्यानंतर व्यसनाच्या आहारी जातो आणि दारू प्यायला सुरुवात करतो, हे सगळ्या गोष्टी करतो, आणि आत्महत्येचे विचार पण तो डोक्यात घेऊन पुढे जगतो. तर मग तुला काय वाटतं, हे कुठपत योग्य आहे का, तेव्हा त्याने म्हणजे या गोष्टीतून कसा बाहेर पडला पाहिजे? बरोबर, जसे तू उदाहरणं पाहिलेले म्हणून कदाचित विचारलं आहे. बरोबर आहे, आपल्याकडे पण भरपूर मुलं आहे का जे मुलीसाठी ना, म्हणजे एक काय कदाचित धोका समजा, त्यांना धोका भेटला का ते असे वागतात तसे वागतात, किंवा काही मुलं मी बघितलेले असे, समजा एखाद्या मुलीमुळं ते त्यांची चांगली लाईफ बरबाद करायला लागतात, पिणं चालू करणार, इकडे तिकडे येणार, काम वगैरे नाही करणार. माझं असं म्हणणं आहे, जर त्याला सुसाईड करायची किंवा नशा करून जीवन संपवायचं, ठीक आहे, मी त्याला फक्त एवढंच सांगल की ठीक आहे तू जीवन संपव, मी तुला फक्त पुढचं भविष्य सांग. माझं म्हणणं असं आहे, तू मेलाय, तो मुलगा मेलेला आहे, ती जी मुलगी होती ना जिच्यासाठी मेला, तिला कदाचित झालं थोडं दुःख, तिने 2-4 दिवस दुःख धरलं. त्याच्यानंतर मी सांगतो 4-2 वर्षांनी तिचं लग्न होणार आहे, म्हणजे तिची लाईफ योग्यपणे जगणार, तिला मुलं होणार आहेत, मुलं बिलं होऊन गेलं, तिच्या डोक्यात पण नाही का असा XYZ मुलगा होता त्याने माझ्यासाठी, हे कधीच नाही. तिचं जीवन तिने आबाद केलं, तुमचं तर संपले, पण अजून इनडायरेक्टली एक फ्युचर असं पण क्रिएट होतंय तुमच्या त्या गोष्टीमुळे. तुमच्याकडे एक भाऊ होता, बहीण होती, किंवा आई वडील. आता यांचं काय होतं, ज्यावेळेस घरातला माणूस जातो ना त्यावेळेस आपली फॅमिली 5-6 वर्ष मागे येते. बरोबर, त्या आई बापाला आयुष्यभर दुःख भोगावं लागतं. आता इथं तोटा कुणाचा केला, ज्या व्यक्तीने त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यांचा हा वाटोळा करून गेलेला आहे, आणि ज्या व्यक्तीने याच्यावर प्रेम केलं नाही
तिथं आबादी जगते. त्यासाठी तिने आपली जिंदगी संपवली असं म्हणतात. हा, जिच्यासाठी जिंदगी संपवली ती व्यक्ती तर आबादी आबादी जगते. जगते. तिला कदाचित 2 मुलं असेल, 3 मुलं असेल, ती तिच्या म्हणजे नवऱ्याबरोबर ती सुखी तिची आहे. लाईफ सुखी जगते. हा, पण याची लाईफ यांनी स्वतः म्हणजे स्वतःच्या घरच्यांची लाईफ तर बरबाद केली, पण याने आपलं जीवन पण संपवून टाकलं. हा, याने जीवन असं आणि म्हणू ही शकतो त्या मुलाची चूक आहे. यात मुलीपेक्षा मी मुलाची चूक जास्त समजलं. हा, म्हणजे यामध्ये ही चुकी मुलाचीच असं आपण म्हणू हा, शकतो. मुलाचीच. हा, कारण मुली चुकणार. यात मी हे पण सांगणार, जर कदाचित अशा मुलाचं प्रेम खरं असेल, खरं मुलगी पण चुकणार आहे. कारण मुलीचा जो निर्णय आहे ना, किंवा त्याला सोडून, मी म्हणत नाही का प्रत्येक मुलगा तुम्हाला चांगलाच भेटेल, वाईट असेल तर तुम्ही सोडू शकता. पण एखाद्याचं असंही प्रेम तुम्ही टाळून आहे ना, ज्यावेळेस भविष्यात जाशाल ना, तुम्हाला फक्त ऍडजस्टमेंटची आणि सॅक्रिफाईसचीच लाईफ जगावं भेटणार आहे लागते. तिथे. बरोबर आहे. तुम्हाला जे आयुष्य याच्याबरोबर रोमॅन्टिक पद्धतीने म्हणा किंवा जे जगायला आनंद देणार आहेत ना, ते तुम्हाला भेटणार ते नाही. भेटणार ते नाही. भेटणार नाही. कदाचित याच्यात असतं, पण ते तुम्हाला म्हटलं ना की ते त्याला टॉक्सिक बिक्सिक या भाषेत सध्या वापरले गेले, शब्द रचनांमध्ये त्यांनी विफल केलं. विफल केलेलं आहे. आणि याला सगळ्यात मोठं कारण म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारी मैत्रीण किंवा प्रत्येक मुलाच्या आयुष्यात येणार असे काही सल्ले देणार आहे. हे यात चुकतं. त्यांची चुकी आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. हा, म्हणू शकतो. ठीक आहे. तर आता पुढला टॉपिक आपण घेऊया की आजकाल काय होतंय, प्रेमाचं जे धर्माशी पण प्रेम जोडलं जातं. की आपण बघतो की जाती व्यतिरिक्त प्रेम करणं हे कितपत योग्य आहे, किंवा मग प्रेमामध्ये धर्माचा गैरवापर करणं हे कितपत योग्य वाटतं तुला? म्हणजे आपण असं म्हणू शकतो की धर्म म्हणजे नेमकं काय? सगळ्यात पहिला प्रश्न आहे की धर्म म्हणजे नेमकं धर्म काय, म्हणजे आणि त्यानंतर त्याचं पालन कसं होईल, आणि यामध्ये हे करत असताना प्रेम आणि मैत्री यामध्ये धर्म कसा पटवून देतील आपल्याला समोरच्या? आता पहिला धर्म, आता मी धर्म म्हणजे एकच धर्म सध्या मी ग्राह्य धरेन माझ्या हिशोबाने, तो म्हणजे आपला हिंदू धर्म. हा, हिंदू धर्म. मी काही पुस्तक वाचलेले, भगवद्गीता वाचलेली किंवा काही ग्रंथ वाचलेले, वेद वाचलेले, त्यानुसार माझं तरी असं एक म्हणणं आहे. आता त्या काळात माझ्या मताने तरी कुठला धर्म नव्हता. धर्म जर टिकणार असेल, म्हणजे टिकवणं पण आपल्या हातात असतं. किंवा टिकणार असेल तर तो कोणत्या गोष्टीमुळे टिकणार आहे हे आजच्या लोकांना माहित नाही. खास करून काही जण म्हणतात का फक्त मंदिरात जाणं, देवदेव करणं याने धर्म नाही टिकत. तुम्ही फक्त धर्म जाणला म्हणता येईल, पण धर्माचं पालन नाही, अशा काही गोष्टी. समजा आता माझ्या एका म्हणजे भगवद्गीतेतल्या एका रचनेनुसार आपला धर्म सगळ्यात जास्त टिकू शकते ती फक्त स्त्रीचा संस्कार. स्त्रियांच्या संस्कारातूनच धर्म टिकतो. म्हणजे जसं आपल्या जिजामातेंनी असे संस्कार घडवले त्यांच्या मुलावरती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि तिथून खरा धर्म तो अबाधित राहिला. स्त्रीने जर संस्कार जर सोडले, म्हणजे आजची स्त्री जर पाहिली, डिफाईन जर केली, आजची समजा स्त्री तर ती थोडी वेगळी वागती, तिचा कल थोडा आकर्षणांकडे किंवा याच्या त्याच्याकडे, किंवा ती सौंदर्य आकर्षणाकडे जास्त किंवा संस्कारी नाही असं जर म्हटलं तर धर्म नक्की संपणार. म्हणजे जसं आपल्याला कलियुगाची जी व्याख्या दिली का, धर्म संपण्याचं कारण एक स्त्रीच असणार, तर त्यापर्यंत म्हणू शकतो. हा, इथं म्हणू शकतो. त्यामुळे धर्माचं पालन करणं आणि जाणणं याच्यात लय मोठा फरक आहे. एखादा समजा आपल्यातले काही मित्र असतात बघ, नाही भगवान रक्त आहे ना, असं तसं या ज्या धमक्या देणं किंवा असं बोलणं किंवा मी ओम घालणं किंवा हे, यात धर्म फक्त जाणणं आलं, पालन नाही आहे. आता त्याच्यात समजा तू काय म्हणलं, मैत्री आणि आपलं प्रेम. आता मी मैत्रीच एक सांगतो. आपल्याला मैत्री आतापर्यंत धार्मिक दृष्ट्या 2 मैत्री शिकवल्या गेल्या, एक कृष्ण आणि अर्जुन, आणि एक कर्ण आणि दुर्योधन यांची मैत्री. आज काय झालंय माहितीये का, ह्या जगात आहे ना, कर्ण लय श्रेष्ठ असेल पण तो दानात त्यांनी दान स्वरूपाने मैत्रीमध्ये आपण म्हणू शकतो तो श्रेष्ठ आहे, पण त्याचे कुठपर्यंत गुण घ्यायचे आणि सोडायचे असं हे पण एक. आता समजा कर्णाला माहिती आहे दुर्योधन चुकीचा. दुर्योधन धर्माचाही वाटोळा करतोय, त्याचं स्वतःचंही करतोय, समोरच्या चांगल्या व्यक्तींचंही करतोय, तरीही त्या गोष्टीत कर्ण त्याला साथ देतोय. म्हणजे तिथं मग तो मित्र पण चुकला असा पण. हा मित्र म्हणजे आता आजची मुलं नाही म्हणते कर्णनी जे काही केलं पार, तो वाईट असतानाही चुकीचं असतानाही त्याला समर्थन केलं म्हणून कर्ण श्रेष्ठ. आज तीच मैत्रीची व्याख्या ही आहे. समजा एखादा मुलगा एखाद्या मुलीबरोबर व्यभिचार करतोय आणि त्याचा मित्र शेजारी, आता तो व्यभिचार करतोय, मैत्री घट्ट आहे त्यांची, म्हणून त्या मित्रांनी सपोर्ट करायचा का त्याच्या कानाखाली ठेवायची? मोठा प्रश्न. कानाखाली ठेवलीच पाहिजे. पण त्यांनी जी कर्णाची व्याख्या घेतली ती जर मैत्रीत वापरली तर हे तुम्हाला असेच मित्र इथं बघायला भेटेल. बरोबर आहे. म्हणजे ते
मैत्रीला चुकीच्या अर्थाने समजून घेत आहे. हा, मैत्री चुकीच्या अर्थाने हा. समजत. माझं म्हणणं आहे कर्ण श्रेष्ठ असेल हा. तो कदाचित फक्त दानिशवृत्तीमध्ये, मी मैत्रीतही त्याला श्रेष्ठ मानू शकत नाही, कारण त्यांनी चुकीच्याही व्यक्तीला चुकीच्या गोष्टीमध्ये समर्थन केलं. केलेलं. आज अशी मैत्री नसते. मैत्री फक्त आहे तर मग ती कृष्ण आणि अर्जुन सारखीच, कारण चांगल्याच कामात चांगल्या ध्येयामध्येच त्यांची मैत्री टिकून आहे, म्हणून ती मैत्री ग्रेटाची. तिथं काय झालं, तिथं दिखावा नाही दाखवता आला त्यांना, किंवा जे आजच्या जे सिरियल दाखवत्या कर्णश्रेष्ठ आहे कर्णश्रेष्ठ आहे, कर्णश्रेष्ठ बनवला फक्त मृत्युंजय ग्रंथाने, जो आत्ताच्या काही 50-60 वर्षापूर्वी लिहिलेला. म्हणजे तो कुणीतरी त्याच्या फायद्यासाठी लिहिला असं म्हणजे एक लेखक होता, समजा मी त्या लेखकाचं नाव नाही घेत, त्यांनी त्याची आत्मकथा कर्णाच्या माध्यमातून लिहिली. ती किती 50 वर्षापूर्वी, आपला महाभारत घडलेले 5 ते 6 हजार वर्षांपूर्वी. पण त्यांनी जी कर्णाची आत्मकथा लिहिली ती त्याच्या मनाने लिहिली. आज जे सिरियल मध्ये किंवा जो पिक्चर मध्ये कर्ण वापरते ना, तर तो त्या ग्रंथातला मृत्युंजय ग्रंथ, म्हणून लोकांनी त्याला उचलून धरलं. काही जण म्हणतात की कर्ण कधी हारलेला नाही. कर्ण तसे 3 लढाई हारलेला आहे महाभारतात, अर्जुनाबरोबरच 2 हारलेल्या पाहिजे. राईट. त्यामुळे त्याला ते श्रेष्ठत्व दिलं. आणि प्रेमाची जर गोष्ट धार्मिक दृष्ट्या पाहिली, म्हणजे आज आहे ना, मी अरेंज मॅरेजला नाव नाही ठेवत. मी अरेंज मॅरेज तसं योग्यच आहे असं म्हणून. आज जर अरेंज मॅरेज योग्य, पण आपल्या धर्मानुसार जर पाहिलं तर अरेंज मॅरेज हे कुठंच बसत नव्हतं. म्हणजे तुम्ही ना पुरातनामध्ये जेवढे मागत असेल ना, तुम्हाला अरेंज मॅरेज ही प्रथा कधीच समजली प्रथा नव्हती. पहिल्या माझ्या 2 प्रथा होत्या, एक प्रेमविवाह होता आणि एक स्वयंवर विवाह. स्वयंवर बऱ्यापैकी म्हणजे प्रेमविवाह आणि स्वयंवरच झाले. स्वयंवर जास्त व्हायचे, जेवढे राजा राणी त्यांचे स्वयंवरच जास्त व्हायचे. पण त्या काळातलं प्रेम तसं प्रेम होतं, म्हणून ते योग्य मानलं. म्हणजे त्याच्यामध्ये कुठंतरी एक सात्विकता पण होती आणि म्हणजे चांगल्या गोष्टी होत्या त्यामध्ये, चांगल्या गोष्टी होत्या. असं ठीक आहे, आज कलियुगानुसार आहे ना फिल्माची थोडी व्याख्या चेंज होईल, पण एवढीही चेंज करून उपयोग नाही का, आणि तुमचे जीवन बर्बाद होतात. तुम्हाला माहितीये का, आपण आता समजा काही प्रेम आहे फिजिकली जास्त अट्रॅक्शन, फिजिकली आजकाल हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो की म्हणजे प्रेम जे आहे ना, हे फिजिकलच जास्त होता, त्याला जास्त म्हणजे मान्यता दिली जाते की फिजिकल म्हणजेच प्रेम आहे असं ठरलं जाते. ही एक व्याख्या धरली जाऊ. ते प्रत्येकाच्या आई बापाच्या नजरेत भिनलेलं आहे, म्हणून लोक प्रेमाला समर्थन करत नाही लोक. आणि माझ्या मताने ते सरळ सरळ दिसून येतं, फिजिकल अट्रॅक्शन ते जास्त प्रेमात अवलंबलेलं आहे. तुम्ही बोलताना किंवा आपण म्हणतो नाही का, समजा आलेलंच जग पुढं, तुम्ही रोमॅन्टिक बोलू शकता, ते ठीक आहे. आजही खरं प्रेम आहे, उदयी राहणार आहे, आणि ते मागच्या काळात होतं. जेवढं त्याही वेळेस जेवढी भावना चांगली होती प्रेमाची, खऱ्या प्रेमाची, तेवढी आजच्याही प्रेमात आहे. काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही. फक्त ते ओळखणं किंवा नाही. पण आजकाल आता धर्माचा विषय चालू आहे. म्हणजे तुला काय वाटतं भाऊ, आजकालची जी यंग जनरेशन आहे यांच्यामध्ये धर्म खरंच टाकण्याची गरज आहे का? तसं त्यांना धर्म काय हे समजून सांगायची गरज कितपट आहे? कारण आजकाल जर बघितलं, आजकालच्या मुलांना धर्म म्हणजे काय हा प्रश्न जरी विचारला त्यांच्याकडे उत्तर नसतं. ते फक्त म्हणणार आहे की आमचा धर्म हिंदू धर्म, एवढं त्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण मग धर्म म्हणजे नेमकं काय आहे आणि धर्माचं पालन कसं केलं गेलं पाहिजे, यावरती तुला काय वाटतं? धर्म हा जन्मत असतं काही कुणाला माहित होत नाही. माझ्या मताने धर्माचं खरं शिक्षण त्याच्या आई वडिलांनीच दिलं पाहिजे प्रत्येक मुलाला. म्हणजे जर तो ज्या काळात समजण्याच्या स्थितीत झालेला आहे, आता समजा एक आपला एक धर्म आहे, काय मुस्लिम समाज म्हणतो, त्यांना जर आहे ना त्यांचा मुलगा ज्यावेळेस बोलायला लागतो ना, म्हणजे ते अम्मा किंवा आई हा शब्द त्यांचा पहिला असेल, पण ज्यावेळेस दुसरा शब्द ते शिकायचा प्रयत्न करतात ना, ते त्यावेळेस त्यांना कुराण शिकवतात, त्यांच्या धर्मासाठी जागृत करतात. तसं आपल्या हिंदू धर्मातले लोक माझ्या मताने ह्या गोष्टीत गाफिले किंवा झोपेल. मी म्हणत नाही तुम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष शिकवतात, पण तुम्ही तुमचा जर हिंदू धर्म शिकवला ना त्याला, तर तो मुलगा कधीच व्यसनी निघणार नाही, कधी टुकार होणार नाही, तो त्याच्या करिअरकडे लक्ष देणार आहे, तो ज्या मुलीकडे प्रेम करणार त्याची रिस्पेक्ट करणार, तिच्यात तो देवी पण बघणार, म्हणजे कुठल्या मुलीची छेडही नाही काढणार. म्हणजे जे जो पहिला समाज होता ना त्या टाईपनी होईल. आपण म्हणत नाही का द्वापार युगातलं जग आता कलियुगात पाहिजे असं काय नाही. तुम्ही आधुनिकतेकडे वळा, पण धर्माच्या निगडीत वळा, धर्म सोडून नका वागू. हा शिकवायची गरज फक्त आई वडिलांना. म्हणजे धर्म पण एक प्रेम काय हे धर्म पण आपल्याला शिकवतो. कारण एक आई वडिलांबद्दल असणारं प्रेम म्हणा, हे पण आपल्याला धर्मातून शिकायला मिळतं. तर प्रेम हे बऱ्यापैकी धर्मातून पण आपल्याला शिकायला मिळतं असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी. तर चला आता एक शेवटचा टॉपिक आपला, त्यावरती आपण बघूया आता काय करता येईल. तर हा एक महत्वाचा टॉपिक आहे खूप, की व्यक्तीची रिस्पेक्ट. आजकाल असं झालंय की छोटा असो किंवा मोठा असो, यांच्यामध्ये कसं ते म्हणजे रिस्पेक्ट आपल्याला बघायला मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे काय, गुरु म्हणजे नेमकं काय,
आणि आजकाल जर बघितलं शाळेमध्ये मुलं की त्यांच्या गुरूंचीच रिस्पेक्ट करत नाही. ज्या गुरूंकडून ते शिक्षण घेत आहे त्यांचीच ते रिस्पेक्ट करत नाही. मग त्यांना हे कळणं गरजेचं आहे नेमकं गुरु म्हणजे नेमकं काय. तर याबद्दल तुला काय वाटतं, म्हणजे गुरुला आपण कसं समजून घेऊ शकतो आणि गुरु म्हणजे नेमकं काय. आता गुरु म्हणजे शाळेवरून विषय गेलो. जे पूर्वीच्या काळात शिक्षक होते, आपल्या आई वडिलांच्या काळात किंवा आपल्या काळात किंवा आत्ताच्या काळात, बहुतेक माझ्या त्याने शिक्षकांमध्ये सुद्धा बदल आहे. म्हणत नाही आजचे शिक्षक वाईट आहे, आजचे शिक्षकही चांगले असेल, पण मी काही ठिकाणी शिक्षकही मी चुकीचे पाहिले. गुरु म्हणजे नुसतं शिक्षकच नाही होऊ शकत. तुमचा एखादा मित्रही गुरु असेल, तुमचा भाऊ सुद्धा गुरु होऊ शकतो. म्हणजे जो तुम्हाला तुमच्या धर्माशी निगडीत ठेवून वागवण्याचा प्रयत्न करतो, ज्या तुम्हाला चांगल्याच गोष्टी शिकवतो, तुम्ही त्याला गुरुच्या नजरेने पाहू शकता, बघू शकता. आपण म्हणजे मित्र सुद्धा हा एक प्रकारे गुरुच असतो, चांगल्या कामाचा. बरोबर. तर कुठपर्यंत म्हणजे चांगलं गुरुकडून चांगलं शिकणं. आजकाल कसं झालेलं आहे का गुरुला फक्त एक वेगळ्याच नजरेने बघायचं, म्हणजे ते गुरुची रिस्पेक्ट राहिलेली नाही. मग नेमकं याच्यामुळे काय कारण आहे, तुला काय वाटतं नेमकं गुरुची रिस्पेक्ट आजकाल का कमी होत चालली एवढी. याच्यामागे काय कारण असू शकतं असं की आपण बघतोय समाजामध्ये आता घडतंय, समाजामध्ये म्हणा शाळेमध्ये म्हणा, आणि आपल्यापेक्षा मोठा आहे तर त्याचा आदर करणं. आता हे घरून शिकवलं पाहिजे प्रत्येकाला, पण या गोष्टी घडत नाहीये. एखादा मुलगा आहे तो त्याच्यापेक्षा कोण मोठा व्यक्ती त्याला जर समजून सांगतोय तर त्या गोष्टीकडं लक्ष न देता त्याच्यावर तो उलट काहीतरी बोलणार, या गोष्टी घडतात बुवा. याबद्दल तुला काय वाटतं असं. त्याचा जो फॉलोअप आहेत ना तो घरून आहे. समजा मी जर कोणाला काही केलंय जरी तर माझ्या मागं उभे राहणार आहेत. मी जे तुला म्हटलो ना का कर्णासारख्या व्याख्या मैत्रीत पण चालतात आणि घरच्यांमध्ये. म्हणजे चुकल तर तो आमचा, चुकला तर तो दुसऱ्यांचा. आता समजा एखादा गुरु किंवा सर आहे, एखाद्या मुलाला एखाद्या कारणामुळे थोडं त्याने मारलं आणि तो रडला, त्याच्यासाठी फॉलोअप देणार आहे त्याचे आई वडीलच. म्हणजे पहिल्या काळात कसं समजा मुलगा चुकीचा आहे किंवा आपला मुलगा चुकलाय किंवा नाही चुकला हे नव्हतं पाहत. पूर्वीच्या काळात आपल्या काळात आपले आई वडील येऊन सांगितलं तुम्हाला वाटेल तेवढं तसं ट्रीट करा, तसं हाना मारा, पण याला घडवा. डायरेक्ट ते सांगत होते, बजावत होते, तुम्ही घडवा. आजकाल काय होतंय, काही झालं तर माझं तसं नाही. म्हणजे एखादा चांगल्या हेतूने जरी सांगतोय तरी तर